तर धाराशिवची जागा आम्हाला लढायची नव्हती, पण ती जागा आम्हाला घ्यायला लावली. अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये हे मोठं विधान केलेलं आहे. शिरूरमध्ये आढळरावांचा प्रवेश उशिरा झाल्यामुळे फटका बसला, असंही अजित पवार यांनी म्हटलंय. दादांच्या बैठकीत कोणत्या अनौपचारिक गप्पा? रायगड लोकसभा मतदारसंघात आम्हाला भाजपची मतं मिळाली. भाजपची मतं मिळाली त्यामुळे मतं ट्रान्सफर होत नाहीत असं म्हणणं चुकीचं. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये अशीच परिस्थिती असेल. विधानसभेसाठी अजित पवार गट 288 जागांचा सर्वे करणार. आमच्या 54 जागा आहेतच, आणखी ही जागा मागणार. विधान परिषद निवडणुकीमध्ये आमदारांना कोणतीही प्रलोभनं दिली नाही. दक्षिण नगर आणि माढ्याची जागा आम्हाला भाजपनं दिली नाही. दोन्ही जागा दिल्या असत्या तर दोन्ही खासदार महायुतीचे असते. दक्षिण नगरमधून निलेश लंके आणि माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील खासदार असते. माझ्यासोबतचे सध्याचे आमदार माघारी गेले तरी हरकत नाही, नव्या लोकांना संधी देऊ.